उलटा चेंडू ऑन साईडला मारला जातोय. एक शतरक्षक, 2 शतरक्षक त्या चेंडूच्या खाली आहेत आणि 2 धावा इथं सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत आणि तिसरी देखील पूर्ण होते. थोडं खराब क्षेत्ररक्षण आणि त्याची फायदा दोन्ही फलंदाजांनी एक एक्स्ट्रा धाव धावून काढलेली आहे. पहिल्या चेंडूत 3 धावांचा इशारा म्हणजे धावून काढलेले आहेत. 3 धावसंख्येने स्वतःचं आणि संघाचं खातं 3 या धावसंख्येने ओपन केलेलं मंगेश कोळी यानं. नॉन स्ट्रायकर खेळाडू रोशन भगत आता स्ट्राईकवर येतोय. पहिल्या चेंडूवर 3 धावा. कालचा जर पहिला सामना बघितला तर जबरदस्त सामना होता. भाटी मास्टर संघाने 88 धावा आणि 89 धावेचं टार्गेट. पुढचा चेंडू फक्त टॅप केला जातोय. परेश पहिल्या स्लीपर उभे त्याच्याकडून शतरक्षण आणि फक्त एकच धाव मिळेल. या एक धावेच्या सहाय्याने रोशन यांनी देखील आपलं एक धावसंख्येने खातं ओपन केलेलं आहे. धावसंख्या झाली ती 4. धावसंख्या झाली 4. पहिलं शतक प्रगतीशीर. 5 षटकाचा हा सामना आहे. 5 षटकाच्या सामन्यामध्ये बघा किती धावा करतायत. पुढचा चेंडू चांगलं शतरक्षण. बघा एका बाजूला परेश, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय अरविंद. हे 2 बंधू आहेत. एक लेग स्लिपच्या दिशेने उभे आहेत, एक ऑफ स्लिपच्या दिशेने उभा आहे. एक या धावसंख्येने मंगेश यांनी आपली धावसंख्या 4 वर पोहोचवली. तर टोटल धावसंख्या झाली ती मड बी मास्टर संघाची प्रथम खेळताना 5 या धावसंख्येवर पोहोचलेली आहे. गोलंदाज फ्रान्सिस पार्लेकर आपल्या चेंडू हातामध्ये वळवतोय, खेळवतोय. पुढचा चेंडू, चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न केलेला नाही. डिफेंड खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही. यष्टिरक्षक स्वप्नील कोळी यांच्या मार्फत पुन्हा गोलंदाजाला चेंडू दिला जातोय. मालवणीला देखील एक स्पर्धा चालू आहे. बाजार गल्ली या स्पर्धा. रिव्हर्स स्वीप आणि चांगलं शतरक्षण आणि थ्रो देखील अप्रतिम. म्हणजे मला वाटतं शोल्डर जो पेन होता एडवर्डचा तो आता पूर्णपणे रिकव्हर झालेला आहे. चांगलं शतरक्षण आणि थ्रो त्याच देखील दिलेला आहे. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार. बिग हिट करण्याचा प्रयत्न सफल तर झाले, पण शतरक्षक चेंडूच्या खाली पण फक्त बघत राहणार आहे. चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 12. बिनगडी बाद 12 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पुन्हा एकदा पण प्रथम याने गाणं वाजवण्याची संधी देणार आहोत. थँक्यू प्रथम. तर आपण बघतो की आपल्या बाजूला डोळ्यात तपासणी देखील चालू आहे. त्याचा देखील लाभ घ्या. जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याचा उपयोग होईल. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थ वेस्ट LM पटेल रोटरी आईज हॉस्पिटल असं त्याचं हे पराक्रम आहे, ज्यांनी ही कॅम्प आयोजित केलं. त्यांचं नाव आहे आणि विशेष करून चंद्रकांत पितळे यांनी याचा खूप सहभाग आहे या कॅम्पमध्ये. गेले 4-5 कॅम्प मला वाटतं त्यांच्या मदतीने इथं हे घडवले जात आहेत. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थ यांच्या वतीनं. नंबर 2चं शतक टाकण्यासाठी गोलंदाज संतोष रुके हा गोलंदाज आलेला आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय आणि बिग हिट करण्याचा प्रयत्न सफल तर झाले, पण शतरक्षक तिथं पोहोचतोय की नाही पोहोचलेला आहे, पण चेंडू रोखण्याचं काम केलेलं आहे. 2 धावा पूर्ण केल्या जातील. तिसऱ्यासाठी तयारी नाही. तिथं फक्त 2च धावा मिळतील. झेल घेतलेला नाही, पण चेंडू रोखला जातोय. 2 धावेने धावसंख्या पोहोचली ती 14 या धावसंख्येवर. बघा इथं तुम्ही 70-80 धावा देखील केल्या, त्या देखील कमी आहे. पण एवढं चांगलं चेसेबल ग्राउंड आहे. त्या ग्राउंडवर किती धावा तुम्ही करा त्या कमी आहेत.
आणि कालच्या सत्रामध्ये जर बघितलं वजिरा ए संघ पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. यष्टीरक्षक फ्रान्सिस आपला पुन्हा एकदा चेंडू देतोय गोलंदाज संतोष रुके याला. 2 चेंडूवर राखले, 2 चेंडूवर एक डबल आणि एक डॉट जातोय. पुन्हा एकदा चांगला फटका, तिथून गॅपमधून ट्रॅव्हल झालेला आहे. शतरक्षक सुदर्शन दामा तिथं उभा आहे, त्याच्याकडून चांगलं शतरक्षण. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 16 या धाव संख्येवर. सामन्याचं दुसरं शतक मर्यादित, 5 शतकामध्ये दुसरं शतक चालू आहे आणि या धाव संख्या झाले 16. शतरक्षण थोडं बघा फैलावलेलं आहे. ऑफ साईडला शतरक्षक चेंडू मारण्याचा प्रयत्न, मात्र शतरक्षक थोडा फसला जातो. शतरक्षक किशोर दांडेकर येतोय समोर. आणि पहिला फलंदाज इथं रोशन भगत यांच्या स्वरूपात इथं बाद होतोय मडबी संघा मास्टर संघाचा. त्याची जागा घेण्यासाठी लगेचच तिथं पोहोचलेला आहे तो अमित सातारे. या फलंदाजाला नंबर 3 वर म्हणजे 1 डाऊन खेळाडू पाठवलेला आहे. पहिला सामना बरोबर 10:28 चालू झालेले आहे. 4 षटकासाठी 20 मिनिटाचा तुम्हाला वेळ दिला जातोय. एखाद वेळेस त्या 20 मिनिटामध्ये तुमचा सामन्यात मला वाटतं 4 षटकं पूर्ण नाही झाली तरी खेळाडू तुम्हाला अतिरिक्त त्या सर्कलमध्ये ठेवावा लागेल. पुढचा चेंडू चांगला असा करारा फटका, शतरक्षक तिथं पोहोचतोय की नाही, पण चेंडू मात्र नाही, थांबलेला आहे. 2 धावा, तिसरी देखील पूर्ण झालेली आहे आणि या 3 धावेच्या साहाय्याने अमित सातारणे आपल्या धावसंख्येचं खातं ओपन केलेलं आहे. 3 या धावसंख्येने टोटल धावसंख्या झाली ती 19. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न थोडा स्टेप आउट झाला होता. एक धाव पूर्ण केली जाईल, दुसऱ्यासाठी आता विचार केला जाईल कारण चांगला थ्रो येतोय किशोर रांडेकर यांच्याकडून. एकच धाव मिळेल. 1 धावीच्या साठी धावसंख्या झाली ती 20. 2 षटकाचा खेळ संपतोय, धावसंख्या झाली 20. प्रथम यांना गाणे वाजवण्याची संधी भेटलेली आहे. धुरंधर दोन षटकाचा खेळ संपतो, धावसंख्या झाली 20. नंबर 3चं शतक टाकण्यासाठी किशोर दांडेकर गोलंदाजाकडे चेंडू सोपवला जातोय. मनोरी मास्टर संघाचा कॅप्टन आणि त्याच्या स्क्वॉड करून पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न. बघा अनिल कोहली तिथं समोर उभं आहे, पण 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी धावतायत, ती देखील पूर्ण झालेली. आणि तिसऱ्या बघा लेझी थ्रो आल्यानंतर तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजामध्ये बघायला मिळते. 3 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 23 या धावसंख्येवर. ऑफ साईडला बघा 3 शतरक्षक सर्कलमध्ये, एक डीपच्या साईडला उभा आहे तो स्वप्नील. थोडं गॅप भरण्यासाठी एका शतरक्षकाला आता पुढे लावलेलं एडवर्ड याला. गोलंदाजसाठी गोलंदाज किशोर दांडेकर आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. पुढचा चेंडू इथं कट लागून चेंडू येतो फर्स्ट स्लिपच्या दिशेने. पुन्हा एकदा परेशांची चांगलं शतरक्षण
आणि फक्त एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 24 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 24. एक फलंदाज बाद. मडबी संघ टॉस हरून प्रथम फलंदाजी करता वेळेस आपण बघतोय, कारण मनोरी कॅप्टन संघाचा एडवर्ड यांनी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं मडबी मास्टर्स या संघाला. मात्र चांगला चेंडू आहे, पण मोठा फटका. क्षेत्ररक्षक समोर देखील दिसत नाहीये. चेंडू जातोय वन बाउन्स. नाही, चांगलं क्षेत्ररक्षण. संदीप याच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळलं. 2 धावा इथं पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचलेली आहे ती 26 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी होते, चांगलं क्षेत्ररक्षण देखील होते. धाव संख्या 26. तिसरं शतक मर्यादित या 5 शतकामधील चालू आहे. गोलंदाजसाठी गोलंदाज 35 वर्षावरील किशोर दांडेकर गोलंदाजीसाठी तयार झाला होता. 3 चेंडूवर आतापर्यंत 6 धावा आलेले आहेत. एक ट्रिपल, एक सिंगल, एक डबल, अशा 3 चेंडूवर 6 धावा आतापर्यंत आलेले आहेत. गोलंदाज आपल्या शतकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला तर भरपूर गॅप मोठा आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्यासाठी तयारी केली होती मंगेश आणि पण साथ देत नाहीये आणि फक्त 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचली ती 28 या धावसंख्येवर. धाव संख्या झाली 28. नंबर 3चं शतक मैदानावर चालू आहे. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. झेल उडालेला आहे. अरविंद यांनी तो झेल पकडून फलंदाजीचा बाद होतोय. मंगेश देखील इथं बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज, डावखुरा फलंदाज प्रमोद पाटील फलंदाजीसाठी नंबर 4 वर येत आहेत. परेश नंबर 3च्या शतकातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी प्रमोद पाटील एक डावखुरा फलंदाज. त्या फलंदाजाने लेफ्टीला खूप बेनिफिट आहे ग्राउंडवर, पण मात्र त्याचा जो एरिया आहे, बाउंड्रीचा एरिया तो छोटा आहे आणि छोटा एरिया असल्या कारणाने ती लगेच तिथं कनेक्ट होते बॉल आणि कनेक्ट झाला की तो चेंडू लगेचच पोहोचतोय तिथं. ओ येस, चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला तर ऑन साईडला बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. यष्टीरक्षक फ्रान्सिस यांच्या मार्फत चांगलं यष्टीरक्षकाची भूमिका. 3 शतकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 28. या शतकामध्ये देखील 8 आलेले आहेत. संतोष यांनी देखील 8 दिल्या होत्या, म्हणजे टोटल 3 शतकाचा खेळ संपलेला आहे. तीन शतकामध्ये धावसंख्या. हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो चेक साऊंड. हॅलो चेंडू मात्र बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. यष्टीरक्षकाकडून थोडी मिस्टेक्स होते पण एक धाव बाईच्या स्वरूपात भेटते. एक धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 35 या धावसंख्येवर. प्रथम जरा व्हॉल्यूम व्हॉल्यूम वाढवायचं आहे. धावसंख्या झाली ती 35. नंबर 3 शतक संपलेले, 3 शतक आणि 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 4थं शतक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या झाली ती 35. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. डॅनी पावल्या 2 चेंडूवर 6 धावा आतापर्यंत आलेले आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. षटकार प्रमोद पाटील यांच्या बॅटीतून उत्तुंग षटकार येतोय आणि 6 धावेच्या साहाय्याने टोटल धावसंख्या पोहोचलेली आहे ती मडबी मास्टर संघाची 41 या धावसंख्येवर. दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत. आता दोन्ही बाजूला फलंदाजी आक्रमक फलंदाज आहेत. प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देखील दिलं जाणार आहे. ॲथलेटिक्स दुकानाचे मालक माननीय श्री गणेश लिंबुडे यांच्याकडून ते टी शर्ट स्पॉन्सर झालेले आहेत. गोलंदाज डॅनी पावल्या इथे एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं फक्त एक सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्याने धावसंख्या पोहोचल्या ती 42 या धावसंख्येवर. अमित खेळतोय 10 वर. प्रमोद पाटील वैयक्तिक 7 वर खेळतोय. या षटकामध्ये थोड्या जास्त धावा आलेत. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 2 षटकाराच्या साह्याने 14 धावा आलेल्या आहेत. चेंडू मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये, संपर्क नाहीये. यष्टीरक्षक फ्रान्सिस यांच्याकडे चेंडू निर्धाव. हॅलो कालपासून थोडा टेक्निकल प्रॉब्लेम येतोय स्पीकर्स आणि काय मला वाटतं साऊंड मध्ये. साऊंड सिस्टम थोडा टेक्निकल प्रॉब्लेम्स आहे. प्लीज मी विनंती करतो टेक्निकल साऊंड जो येतो. पुढचा चेंडू मारलेला आहे पण क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर आहे पण त्याच्या जवळ चेंडू पोचलेला आहे आणि चेंडू देखील होता हातात पण झेल सुटतोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 3ऱ्या धावेला धावतायत. ती देखील पूर्ण झालेली आहे आणि या 3 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 45 या मला वाटतं 45 या धावसंख्येवर. 4 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 45. हॅलो 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 थँक्यू. 4 षटकाचा खेळ संपतो. धावसंख्या झाली 45. आता शेवटचं शतक टाकण्यासाठी स्वप्नील कोळे येत आहेत. संघाचे एक चांगले असे खेळाडू, अष्टपैलू खेळाडू कोले ॲग्रिकल्चर समाज संस्थेचे खजिनदार देखील आहेत. नवीन आता त्यांना एक पद भेटलेलं आहे आणि आमच्या बाजूला चंद्रकांत नगी जे बसले आहेत ते देखील सचिव आहेत आपल्या मंडळाचे. पहिला चेंडू उत्तुंग असा मोठा फटका पण क्षेत्ररक्षक आता मात्र फसला जातोय आणि झेल पकडलेला आहे. आता मात्र किशोर यांनी कोणतीही मिस्टेक केलेली नाहीये. नंबर 3 चा फलंदाज मास्टर बी या संघाचा इथे बाद होतोय 45 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज गिरीश मैदानावर उतरतोय नंबर 5 वर. धावसंख्या 45. 3 बाद 45. गिरीश ऑन स्ट्राईक. स्वप्नील यांच्या पहिल्या चेंडूवर एक चांगलासा फलंदाज बाद केलाय अमित शाह यांच्या स्वरूपात. चांगला चेंडू चेंडू जातोय. हॅलो
मध्ये मारलेला फटका होता. बघा तिथं बॅकअपसाठी 3 खेळाडू येत आहेत. परेश यांनी केलेली आपल्या संघासाठी. आणि एक सिंगलच्या साईडने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 46 या धावसंख्येवर. 46. अजूनपर्यंत 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि प्रमोद पाटील यांच्यासारखा एक धडाकेबाज फलंदाज मैदानावर क्रीजवर उभा आहे. प्रमोद खेळण्यासाठी तयार होतो. स्ट्राईकवर फलंदाज प्रमोद, गोलंदाज स्वप्नील आपल्या शतकातली पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. चांगला फटका इथं थोडा एक पाय उचलून मारण्याचा प्रयत्न केला होता. चांगला क्षेत्ररक्षण. 2 धावा रोखलेले आहेत सुदर्शन यांनी. पण चौकार एखाद वेळेस जर हाताला बॉल जर लागला नसता तर तो ट्रॅव्हल झाला असता चौकारासाठी. 2 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 48 धावसंख्येवर. धावसंख्या झाली 48. अजूनपर्यंत 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. पुन्हा एकदा मिस्टाईम स्ट्रोक चेंडू जातोय. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि त्या खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतलेला आहे. 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या 50 जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या झाली 50. अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूवर बघूया किती मोठे फटके येत आहेत. चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. पण प्रमोद पाटील सांगतायत की नाही, एक धाव घ्यायची नाही कारण शेवटचा चेंडू मी ट्राय करीन चौकार किंवा षटकार मारण्याचा. त्याच्यामुळे एक धाव काढलेली नाही. सिंगल धाव होती पण ती प्रमोद पाटील यांनी काढलेली नाहीये. खरोखर थकलेले देखील आहेत. शेवटचा बॉल, धाव संख्या 50 आणि 50 धावेमध्ये 11 धाव प्रमोद. हॅलो, गिरीश वैयक्तिक 1 या धावसंख्या नॉन स्ट्राईकवर उभा आहे. पुन्हा एकदा बॅटचे एज लागून चेंडू होतो फाईन लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी इंटरेस्ट नाहीये पण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत आणि फलंदाजीचा बाद होतोय. 51 धावसंख्या झालेली आणि 52 धावेचा टार्गेट आहे. याच्यानंतर होणारा सामना मड ए वर्सेस मड ए वर्सेस चारकोप या 2 संघाच्या कॅप्टनने आता टॉस साठी यायचंय. $52 रन्स टू विन. 52 धावेचं टार्गेट समोर ठेवलेलं आहे मास्टर मड ए बी या संघाने, मनोरी मास्टर्स या संघाला. तर आपल्यामध्ये आपले प्रमुख अतिथी माननीय श्री मुकेशजी भंडारी, पोईसर जिमखान्याचे अध्यक्ष, आपल्या विश्वस्त मुकेशजी भंडारी साहेब आणि त्याच्याबरोबर जयराज भाटकर देखील आले. त्याचं हार्दिक स्वागत आहे. आपल्याजवळ डोळ्याची तपासणी चालू आहे. रोटरी क्लब ऑफ नॉर्थ वेस्ट LM पटेल रोटरी आईज अस्पताल असे डोळ्याची तपासणी चालू आहे. कोली अग्रिक्त समाज मंडलाने जर एखाद वेळेस आर्थिक दृष्टि व दुर्बल आंखों की मरीजों के लिए फ्री मोती बिंदु का जांच किया जाएगा. मोती बिंदु सादी शस्त्रक्रिया मुफ्त में की जाएगी. कैंप स्थल पर कोई आंखों की मुफ्त फ्री. आपण बघतोय की आपल्या रोटरी क्लब याच्या वतीनं कोली अग्रिक्त समाज मंडळाने
डोळे तपासणीचं आयोजन इथं कॅम्प ठेवलेलं आहे. आणि एखाद वेळेस त्याचं जर कोणाला मोतीबिंदू वगैरे झाला असेल किंवा त्याची शस्त्रक्रिया करायची असेल तर आपले कोल्ही अग्र एकता समाज मंडळ त्याचा संपूर्ण खर्च ते उचलणार आहेत. आणि विशेष आभार मानावे लागतील ते चंद्रकांत या एका व्यक्तीचे, खेळाडूचे, ज्यांनी रोटरी क्लब या क्लबसाठी भरपूर अशी सेवा दिलेली आपली. बावन्न धावेचं टार्गेट इथं समोर ठेवलेलं आहे मनोरी मास्टर्सच्या संघाला. याच्यानंतर सामना होईल तो मड ए वर्सेस चारकोप या दोन कॅप्टनने टॉससाठी या. मड ए संघाचा कॅप्टन आमच्याजवळ पोहोचलेला आहे, तर चारकोप संघाचा कॅप्टन प्लीज जरा इथं जवळ असेल तर त्यांनी लवकर पोहोचायचं आहे. बावन्न धावीचं टार्गेट चेस करण्यासाठी सलामीच्या दोन फलंदाज संदीप कोळे आणि फ्रान्सिस पार्लेकर ही जोडी मैदानामध्ये जाताना दिसते. रोटरी क्लब या ऑफ कोल्हे अग्र एकता समाज मंडळाने डोळ्याची तपासणी इथं आपल्या बाजूला ठेवलेली आहे. ज्याला कोणाला त्याचा लाभ घ्यायचा असेल तर प्लीज त्याचं स्थळ आहे श्री साई विद्या मंदिर, तिथं जाऊन डोळे तपासून घ्यायचे. एखाद वेळेस कोणत्या व्यक्तीला मोतीबिंदू वगैरे झाला असेल तर त्याचं फ्री ऑपरेशन किंवा ट्रीटमेंट त्याची कोल्हे अग्र एकता समाज करून देणार आहे. त्याच्याकडे देखील लक्ष द्यायचं आहे. भरपूर अशी काही ऑपरेशन्स आपण बघितली की कालच्या दिवसामध्ये कांदिवली परिसरातील एका व्यक्तीचं ऑपरेशन देखील झालं होतं, जेव्हा चंद्रकांत पिळते आम्हाला सांगत होता की ते देखील एक यशस्वी शस्त्रक्रिया झालेली आहे. अविनाश चारकोप, अविनाश जे आपले चारकोप गावातील मास्टर संघाचे खेळाडू आहेत, त्याच्या आईचं देखील ऑपरेशन आपण याच संस्थेने केलं होतं कोल्हे अग्र एकता समाज मंडळाच्या वतीने. वर उभे आहेत. शत्रक्षण लावून झाला असेल तर सामना सुरू करा. पहिला चेंडू तो
नंबर पहिलं शतक टाकण्यासाठी मंगेश कोळे आपल्या हातामध्ये बॉल फिरवतोय. 10:59 पासून सामना सुरू होतोय. 11ला फक्त 1 मिनिट बाकी आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. सामना बरोबर 10:28 पहिला चेंडू टाकला गेला होता. पहिला चेंडू टाकला जातो आणि पहिला चेंडू अप्रतिम एकदम बरोबर जागेवर एकदम ठिकाणावर टाकलेला आहे. बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. यष्टीरक्षक प्रदीप यांच्या मार्फत पुन्हा गोलंदाजाला चेंडू दिला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज मंगेश कोळी आपल्या शतकातील पुढचा चेंडू. चांगला फटका पण शतरक्षक समोर आहे आणि एक धाव पूर्ण केली जाते. चांगली शतरक्षण जॉनी मुंडे याच्याकडून. या एक सिंगलच्या साहाय्याने धावसंख्येचं खातं ओपन झालेलं आहे मनोरी मास्टर्स या संघाचं. मनोरी मास्टर संघाची पहिली धाव इथं आलेली आहे. आता नॉन स्ट्रायकर खेळाडू संदीप कोळी मैदानावर येतोय स्ट्राईकवर. भूषण चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. बोथ द कॅप्टन रिक्वेस्ट करतोय मी की त्यांनी टॉस साठी यायचंय. पहिल्या चेंडूवर एक तर डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल. म्हणजे तिसरा चेंडू कोणत्या प्रकारे खेळतोय फलंदाज संदीप. मंगेश कोळी यांचा पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. संदीप कोळी देखील तयार झालेले आहेत आणि काय जबरदस्त फटका आहे. आणि मला वाटतं तिथं दिसत नाही असं सूचित झालेलं, पण पुन्हा एकदा बघितलं की वरती प्रकाश आणि आपला चेंडू समोर येतोय. पहिला फलंदाज बाद झाला मनोरी मास्टर्स या संघाचा फक्त एक धाव संख्येवर. कमॉन डीजे प्रथम. दोन्ही कॅप्टन इथंच आहेत धुरंधर सर. बोथ द कॅप्टन रेडी. फक्त तुम्ही आणि टॉस करा. प्रमोद पाटील टॉस करून घ्या. एक या धावसंख्येवर एक फलंदाज बाजल मनोरी मास्टर्स या संघाचा. 52 धावेचं टार्गेट समोर आहे. नवीन फलंदाज येतोय सुदर्शन दामा. पहिला हो चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न स्वतः फॉलो थ्रू मध्ये चांगलं शतरक्षण आणि तिथं एक आणखी चेंडू डॉट जातोय. लगातार बघितलं तर एकच धाव झाली 4 चेंडू मध्ये आणि एक फलंदाज देखील बाद झालेला आहे. चांगला फटका इथं स्लिपच्या दिशेने येतोय. रोशन याच्याकडे थोडं खराब क्षेत्ररक्षण, त्याच्यामुळे एक धाव जी नव्हती ती पूर्ण झालेली आहे. या एक धावीच्या साईडने धावसंख्या पोहोचलेली ती 2 या धावसंख्येवर. प्रत्येक खेळाडूकडून मिस्टेक्स होतेच. चांगले खेळाडूंकडून मिस्टेक्स होते. धावसंख्या झाली 2, फलंदाज बाद झाले तो 1. ऑन स्ट्राईक फ्रान्सिस पार्लेकर ज्याने आतापर्यंत 1 धाव केलेली आहे. पुन्हा एकदा बॅटची खट लागून चेंडू जातोय लेग स्लिपच्या दिशेने. एक सिंगल साठी पहिल्या शतकाचा खेळ संपलेला आहे आणि धाव संख्या झाली ती फक्त 3. एक फलंदाज बाद 3 धावा. कमॉन डीजे प्रथम. आणि दोन्ही कॅप्टनना पुन्हा एकदा मी नम्र विनंती करते टॉस साठी या.
ठाकूर जरा 1-2 मिनिटं थांबायचं आहे. ॲप थोडा बंद झाला इथं, मला वाटतं थोडा नेट प्रॉब्लेम येतोय. धावसंख्या झाली 3. पहिल्या षटकाच्या अखेरीस एक फलंदाज बाद. मनोरी मास्टर संघ 52 धावेचं टार्गेट समोर चेस करता वेळेस आपण बघतोय की थोडा अडचणीमध्ये येतोय. राकेश पहिला चेंडू टाकला जातो आणि पहिला चेंडू चांगलासा ऑफ साइडने चेंडू टाकला जातोय. बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट नाहीये. एसटी रक्षक प्रदीप यांच्या मार्फत गोलंदाज राकेश या गोलंदाजाला चेंडू दिला जातोय. राकेश पुन्हा गोलंदाजीसाठी तयार होतो. राईट टर्म ओव्हर द विकेट मारा. पुढचा चेंडू चांगला फटका बघा. प्रकाश आता पुन्हा झेल इथं सुटलेलं आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेला धावतायत. चांगलं शतरक्षण इथं प्रकाश यांच्याकडून, कारण प्रकाश अगोदर चांगला एक झेल पकडला होता. दुसरा झेल घेण्याची संधी देखील होती, पण तो झेल त्याच्या हातून सुटतोय. धावसंख्या झाली ती 5. धावसंख्या झाली ती 5. गोलंदाज आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. राकेश आता मात्र शॉर्ट बॉल होता आणि शॉर्ट बॉलचा भरपूर समाचार घेतला फ्रान्सिस यानं. चेंडू थोडा शॉर्ट असल्या कारण चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने एक उत्तुंग षटकारासाठी आणि 6 धावसंख्येने फ्रान्सिस यांनी आपली धावसंख्या पोहोचवली होती 8 या धावसंख्येवर आणि मनोरी मास्टर संघाची धावसंख्या झाली ती 11. नंबर 2चं शतक मैदानावर चालू आहे. धावसंख्या झाली 11. एक शतक आणि 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. गोलंदाजीसाठी राकेश तयार होतोय. फ्रान्सिस यांचा पहिला षटकार येतो त्याच्या बॅटीतून. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता, पण थोडा मिस्टेक एक धाव पूर्ण केली जाते आणि फंबल झाल्यामुळे दुसरी धाव देखील इथं पूर्ण झालेली आहे. त्या 2 धावीच्या सायने धावसंख्या पोहोचली ती 13 या धावसंख्येवर. आता 20 चेंडू मध्ये 39 ची गरज आहे. 20 चेंडू आणि 39 धावा करायचे आहेत. स्ट्राईकवर फ्रान्सिस डबल फिगर्स मध्ये पोहोचला. 10 या धावसंख्येवर खेळतोय. सुदर्शन वैयक्तिक 3 वर खेळतोय. राकेश याच्या शतकातील अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. या 2 चेंडूवर किती धावा कुठल्या जात आहेत? मनोरी मास्टर संघाचे 2 खेळाडू समोर आहेत. पुन्हा एकदा आणि इथंच चला. इथं मला वाटतं मला तिथून जर गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झाला तर तो जास्त थांबत नाही, कारण इकडले आउटफील्ड एवढं कडक आहे की टप्पा पडला आणि गॅप मधून गेला तो 4 या धावसंख्येसाठी जातोय आणि या 4 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 17 या धावसंख्येवर. थँक्यू. प्रथम पुन्हा एकदा मी दोन्ही कॅप्टन मड ए संघाचा कॅप्टन आणि चारकोप संघाचा कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. मनोज इथंच आहे, तर संदीप भाऊजी तुम्ही देखील या आणि प्रमोद पाटील किंवा धुरंधर मात्रे तुम्ही देखील यायचं. तुमच्यासाठी इथं दोन्ही कॅप्टन थांबलेले आहेत. धावसंख्या झाली 17. 19 मध्ये 35 ची गरज आहे. राकेश येस, पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा देखील जातोय 6 या धावसंख्येसाठी. गगनचुंबी
प्रेक्षक दीर्घामध्ये. कोण आयोजक पंकज ठाकूर किंवा भावेश या दोन व्यक्ती खेळाडू जर येत असतील तर त्यांनी प्लीज या, कारण प्रमोद पाटील आणि धुरंधर थोडे तिथं बिझी आहेत. दोलांचा कॅम्प चालू तिथं थोडे बिझी आहेत. धुरंधर टॉस करून घ्या. कोणाच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. जयराज भाटकरच्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. जयराज जरा पुढे यायचं टॉस करण्यासाठी. मनोज या टॉस साठी मनोज कोळी. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. जयराज भाटकर तुम्ही देखील पुढे या. नंबर 3चं शतक टाकण्यासाठी प्रमोद पाटील गोलंदाजीसाठी तयार. चांगला फटका, पण तिथं शतरक्षण प्रोटेक्शन आहे. फक्त एक सिंगल मिळेल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 24 या धावसंख्येवर. आता 17 मध्ये 28 ची गरज आहे. दोन्ही कॅप्टन टॉस साठी तयार आहेत. जयराज भाटकर आणि धुरंधर मात्रे देखील त्यांच्या बरोबर आहे. टॉस झाला. येस, मनोज मड इस संघाचा कॅप्टन मनोज कोळे यांनी टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकलेला आहेत मड संघ. जरा इथं बघा स्क्वॉड तुमचा. मनोज तुमची वाट बघतोय. शशांक तुम्ही टॉस जिंकलेला आहात. आवाज जात नाही मला वाटतं. त्याला बॅटिंग घेतलेली आहे. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. थोडा डिफ्लेक्स. चेंडू एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी धावतायत. आणि बघा एक मिस्टेक कशी आपल्याला, आणि प्लस वाईट देखील आहे. 2 + 1 वाईट 3 धावा मिळत आहेत. चेंडू देखील एक बोनस. धाव संख्या झाली 27. 17 मध्ये 25 ची गरज आता आहे. जयराज भाटकर सरांचा इथं सन्मान होतोय. त्याला सन्मानित केलं जाते अक्षय मास्टर संघाच्या वतीनं. म्हणजे कॅप्टन संदीप फुलं उलटी पकडा भाऊजी. संदीप भंडारी यांचा सत्कार झालेला इथं. तसंच मनोज कोळे यांचा देखील सत्कार होणार आहे. मनोज यांचा देखील सत्कार होतोय जयराज भाटकर यांच्या शुभ हस्ते अक्षय मास्टरच्या वतीनं. कोली अग्रिक्त समाज मंडळ रोटरी क्लब या संस्थेने आपल्याला डोळ्याची तपासणीचं इथं आयोजन केलेलं आहे. पुढचा चेंडू तिथंच खेळून काढलेला आहे आणि यस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. तर दुसरी धाव घ्यायची, पण धाव मध्ये इंटरेस्टिंग नाहीये. आता आपण सत्कार जयराज भाटकर यांचा सत्कार होताना दिसतोय. एक चांगले असे प्रतिष्ठित व्यक्ती आहे बाटी गावातील. खूप सहकार्य त्यांच्याकडून देखील असते आपल्याला. कालच्या दिवसामध्ये नव्हते ते, त्यांचा संघ होता. त्यांच्याकडे जेव्हा डोल्याचं शिबिर झालं होतं तेव्हा त्यांनी खूप मोठं काम केलं होतं आपल्या या कोली अग्रिक्त समाज मंडळाला. ब्लड कॅम्प देखील झाला होता. धाव संख्या 28. आता 16 मध्ये 24 ची गरज आहे. 16 मध्ये 24 काढायचे. सुदर्शन 4 वर खेळतोय. चांगला फटका, आणि फटक्यावर चांगला एक झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. तिसरी देखील हा ना करता तिसरी देखील झालेली आहे. या 3 धावेच्या सहाय्याने धाव संख्या पोहोचलेली आहे ती 31 या धाव संख्येवर.
आता 15 मध्ये 21 ची गरज आहे. 15 चेंडू आणि 21 धावांची गरज. फ्रान्सिस थकलेले आहेत थोडे. आपण 40+ ची स्पर्धा खेळतोय. चांगले असे काही खेळाडू आपण बघतो, त्याची स्टॅमिना, त्याचा फिटनेस अजूनपर्यंत ठेवलेला आहे या 40+ कोले आग्रे एकता समाज मंडळामध्ये. खरोखरच आकर्षण असं आपण दृश्य आजच्या दिवसामध्ये बघतोय की पहिला सामना आहे. पंधरा मध्ये 21 ची गरज आहे अजूनपर्यंत. पुन्हा मी सर्वांना सांगतोय की रोटरी क्लब कोली अग्रेक्ता समाज मंडळाने डोळ्याची तपासणी तिथं ठेवलेले साई मंदिराच्या बाजूला. तर तिथं जाऊन तो आपण सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. विशेष करून 40+ वर असतील त्यांनी, आणि लाभ घेऊन कोणाला एखाद वेळेस जर मोतीबिंदूचा प्रॉब्लेम असेल तर त्याचं ऑपरेशन, शस्त्रक्रिया आपले कोली अग्रेक्ता समाज मंडळ एकदम फ्री करून देणार आहे. 60 पेशंट आतापर्यंत 60 म्हणजे 60 पेशंटनी आपल्या डोळ्याची तपासणी करून घेतलेली आहे आणि अजूनपर्यंत लाईन देखील लागलेली आहे. पुन्हा एकदा इथं थोडं रिकवर झालेलं आहे. मला वाटतं थोडा सामना थांबला होता. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, मात्र मिस टाइम स्ट्रोक होतोय चेंडू. एक धाव मिळेल या एक धावीच्या साहाय्याने. धाव संख्या पोहोचलेली आहे ती. मला वाटतं फ्रान्सिस याने आपली नाही, फलंदाज अजूनपर्यंत स्ट्राईकवर आहे, थकलेले आहेत. धाव संख्या झाली ती 32. अजूनपर्यंत 14 मध्ये 20 ची गरज आहे. 14 मध्ये 20 काढायचे आहेत. 20 14 मध्ये 20 ची गरज आहे. झाल्यात 32. अहो, एकदम जबरदस्त फटका, शफल होऊन मारला चेंडू. साया धाव संख्येसाठी जातोय. प्रथम आम्ही जेव्हा सांगू तेव्हाच वाजवलं तर चालेल. षटकार आलेलं आहे. या 6 धावीच्या साडी धाव संख्या पोचली ती 38 या धाव संख्येवर. आता समीकरण होतं ते थोडं जवळ आलेलं आहे. 13 मध्ये 14 ची गरज आहे. 13 चेंडू आणि 14 धावांची गरज. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप, तो देखील कनेक्ट चेंडू जाते. 1 बाउन्स आणि 2 बाउन्स यासाठी 4 या धाव संख्येसाठी. धाव संख्या झाली ती 52. आता फक्त 12 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. आणि दोन्ही फलंदाज चांगले फॉर्म मध्ये. सुदर्शन 17 वर खेळतोय, फ्रान्सिस वैयक्तिक 22 वर खेळतोय. दोघांनी चांगली भागीदारी देखील केलेली आहे. 15 चेंडू मध्ये 41 धावांची पार्टनरशिप झालेली आहे. म्हणजे पहिल्या विकेटसाठी फक्त 1 धाव यायची होती आणि दुसऱ्या विकेटसाठी 41 धावांची पार्टनरशिप. आपलं मंडळ जे आहे फक्त मॅचेस नाही तर भरपूर अशी काही सेवा कार्य त्यांच्याकडून झालेले आहेत. त्याच्यामध्ये 10 धावांची गरज आहे. 12 मध्ये 10 काढायचे आहेत. मॅच संपला की मळे संघाचा मंडे माडो चारकोप संघाने लगेच आपला शतरक्षणाचा ताबा घ्यायचा आहे. दोन्ही संघांना इथं खेळाडू कक्ष बनवलेले आहेत. बुद्ध टीम्स इथं कक्ष बनवले आहेत. त्या कक्षाचा फायदा घ्यायचा आहे. नंबर 3चं शतक प्रवेश घेऊन येतोय. पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न सफल झाले, पण शतरक्षक स्वतः जात आहेत आणि झेल पकडला जातोय. आणि झेल पकडल्यामुळे इथं नवीन फलंदाज डॅनी पावला येतोय. परवेश आपल्या शतकातील पुढचा चेंडू. दोन्ही पंच आपल्या जागेवर स्थिर उभे आहेत. चेंडू जातोय डॉट.
आणि 10 मध्ये 10ची गरज आहे. 12 मध्ये 10ची गरज. 2 चेंडू डॉट गेलेले आहेत. चांगली गोलंदाजी परवेश यांच्याकडून आता मात्र बघायला मिळतंय. दहा बॉल मध्ये 10 रन्स हवे आहेत. 10 मध्ये 10ची गरज. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट गेलेले आहेत. एकावर झेल आणि दुसरा डॉट. गोलंदाज परवेश आता मात्र शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू 1 बाउन्स पोहोचतोय फाईन लेगच्या कव्हरच्या दिशेने 4 या धाव संख्येसाठी. खरोखरच एक चांगला फटका. आता 6ची गरज आहे. संडे आपण देऊ डीजेला, भरपूर संधी मिळेल, पण सध्या आता पहिला मॅच चालू आहे त्याच्यामुळे थोडं कमी वाजवा डीजे. 9 चेंडू आणि 6 धावांची गरज. शतरक्षणामध्ये त्या साईडला प्लेअर नसल्या कारणाने तिथून गॅपमध्ये चेंडू झाला तर पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न देखील केलेला नाहीये. फक्त डिफेंड करून एक धाव पूर्ण केली. लेग बायचा इशारा पंच ठाकूर सरांकडून. एक अवांतर धावसंख्ये म्हणजे या धावसंख्या पोहोचली ती 47 या धावसंख्येवर. आता 8 मध्ये 5 काढायचे आहेत. सुदर्शन स्ट्राईकवर येतोय ज्याने 8 चेंडूवर एक षटकार आणि चौकाराच्या साईडने 17 धावा काढलेल्या आहेत. चांगला चेंडू आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. धाव संख्या झाली ती 48. आता 8 मध्ये 4ची गरज आहे. परवेश गोलंदाजीसाठी तयार. आणि इथं मला वाटतं एक फटका येतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार आणि सामना जिंकला तर मनोरी मास्टर्स या संघाने. चारकोपाल्याने लगेच मैदानात गाठायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण इथं काढतोय. बघूया आमचे स्कोरर माननीय श्री जगदीश भंडारी आणि त्यांच्याबरोबर आपले विश्वस्त मुकेश भंडारी देखील बसलेले आहेत. जयराज भाटकर आहेत. त्याच्यानंतर आपल्या सेक्रेटरी आपले चंद्रकांत नगी देखील आहेत. सर्वांनी हँडशेकिंग साठी जायचंय. गो फॉर द हँडशेक. पुन्हा एकदा मी विनंती करतो की डोली तपासणी तिथं चालू आहे साई मंदिराच्या बाजूला. तिथं त्याचा लाभ घ्यायचा सर्वांनी, विशेष करून 40+. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार काढलेला आहे आणि या मॅचचा पुरस्कार जातोय सुदर्शन दामा याला. सुदर्शन दामा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्हाला काढलेला आहे. टी शर्ट्स आहे. गणेश लिंबोडे ॲथलेटिक्स स्पोर्टचे मालक यांच्याकडून आम्हाला टी शर्ट सहज आम्हाला ते स्पॉन्सर झाले होते. सुदर्शन या पुढे या जरा. किती नंबर आहे? चला इथं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी विश्वस्त मुकेशजी भंडारी साहेब येत आहेत आणि त्याच्याबरोबर आपण बघतो की प्रमोदजी पाटील देखील आहेत. येस, आता मड बी संघाच्या एका खेळाडूला मी विनंती करतो आणि पंचगिरी करण्यासाठी यायचंय. पहिल्याच मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुदर्शन दामा याला दिला जातो. त्यांनी एकूण धावा जर बघायला गेलं तर 21 धावा नॉट आउट केल्या होत्या आणि सामन्यामध्ये चांगलं असं विजयाचं एक चांगली दिशा दाखवून दिली होती मनोरी मास्टर्स या संघाला. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण माननीय श्री विश्वस्त मुकेशजी भंडारी साहेबांकडून दिला जातोय सुदर्शन दामा याला. आपले माजी स्पोर्ट्स अध्यक्ष जोसेफ रॉड्रिक साहेबांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. तर सर्वांनी पुन्हा एकदा डोले तपासणीचा लाभ घ्यायचा आहे. रोटरी क्लब कोली अग्रहित समाज मंडळाने ते कॅम्प आयोजन केलेलं आहे. तर सर्वांनी त्याचा लाभ घ्या आणि जे करून एक आणखी एक सूचित केलं जाते. चला शशांक आपले